the source of heat बर्नरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणते. आता तिथं बर्नर लावल्यामुळं काय होते, सराउंडिंगचा टेम्परेचर इन्क्रीज होते. सराउंडिंगचा कोणाच्या तुलनेमध्ये, सिस्टमच्या तुलनेमध्ये. नाव there is difference in temperature, difference of temperature between the system and surrounding. डिफरन्स आहे, पण डिफरन्स मध्ये सुद्धा कोण मोठा आहे कोण लहान आहे. सराउंडिंगचा टेम्परेचर जास्त आहे सिस्टमच्या तुलनेत. सराउंडिंगचा टेम्परेचर जास्त आहे सिस्टमच्या तुलनेत. देन heat energy flows into the system किंवा सिस्टम अब्सॉर्ब हीट एनर्जी असंही म्हणू शकता अदर लँग्वेज मध्ये. फ्लोज इनटू द सिस्टम अँड इंटरनल एनर्जी of the system increases. Internal energy of the system increases. आता जर मी बर्नर लावलो नाही, काही नाही, सपोज सिस्टमचं टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगच्या तुलनेत, तर सिस्टम मधून बाहेर हीट फ्लो करते, बाहेर एनर्जी फ्लो करते आणि इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. इफ ते पॉइंट लिहून घेऊ, इन्क्रीजचं लिहिलं तर डिक्रीजचं लिहू आपण लगेच. इफ Ts greater than TE, Ts greater than TE, सिस्टमचा टेम्परेचर जास्त आहे सराउंडिंगच्या तुलनेत, then energy flows out of the system, सिस्टमच्या बाहेर फ्लो करते, किंवा एनर्जी इज इव्हॉल्व्ड फ्रॉम द सिस्टम असंही म्हणू शकतात. then energy is evolved from the system आणि बाहेर का जाते, थर्मल इक्विलिब्रियम ऑब्टेन करण्यासाठी. कशामुळे, थर्मल इक्विलिब्रियम ऑब्टेन करण्यासाठी. अँड इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम डिक्रीजेस. चला घेऊन घ्या. चेंज इन इंटरनल एनर्जी हीटिंग इफेक्ट आहे. हीटिंगमुळे अजून एक चेंज आहे, वर्क डन मुळे सुद्धा आपल्याला आणता येते, ते समोर देतोच मी, एवढं आधी लिहून घ्या. Change in internal energy
of the system by doing work on it. सिस्टमवर काही ना काही वर्क केलं तर काय परिणाम पडेल. बेसिक कन्सिडरेशन तसेच आहेत. आपण एक सिलेंडर कन्सिडर करायला, त्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट ऑफ गॅस फिल्ड आहे. इनिशियल टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस. इनिशियल टेम्परेचर या सिस्टमचा इनिशियल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. हे इनिशियल कंडिशन आहे, इनिशियल स्टेट. पिस्टन या जागी आहे. मी काय करायलो आता, या पिस्टनला मध्ये ढकलायलो, फोर्स अप्लाय करायलो या डायरेक्शन मध्ये. फोर्स अप्लाय करायलो तर गॅस काय होते, कॉम्प्रेस होते. सपोज या डी एवढ्या डिस्टन्सनं तिकडच्या साईडला न्यायचं. इनिशियली इथं होता, आता हे मी कॉम्प्रेस करून या जागी आणलो डी एवढ्या डिस्टन्सनं. हे पिस्टनचा फायनल स्टेट आहे. तर गॅस आता कॉम्प्रेस झाले. कॉम्प्रेस झाल्यानंतर सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते आणि त्याचा टेम्परेचर सुद्धा राईज होते. टेम्परेचर सपोज 200 डिग्री सेल्सिअस झालाय, म्हणजे आपण इंडिकेट करायला की राईज झालंय म्हणून सांगायचं. डायग्राम ड्रॉ करून घ्या. आता इथं आपण गॅस कॉम्प्रेस केल्या, त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. तेच लिहून द्यायचं आहे थेरोटिकली. द इंटरनल एनर्जी of the system can be increased by compressing the gas in the cylinder गॅस आपण कॉम्प्रेस करायला. Here work is done on the system work is done on the system and temperature of gas in the system increases. आणि गॅसचं टेम्परेचर सिस्टम मधला इन्क्रीज झालं की त्याची इंटरनल एनर्जी आपोआप इन्क्रीजच होणार आहे. आता जर तुम्हाला कोणी म्हणलं इंटरनल एनर्जी डिक्रीज कसं होतं, जर गॅस कॉम्प्रेसच्या ऐवजी एक्सपान्शन जर झालं, if the gas in the cylinder expands, then
then temperature of the gas decreases. कशामुळे गॅसचं टेम्परेचर डिक्रीज होते? कारण हे सिस्टम मध्ये जे गॅस आहे आता ते गॅस काही ना काही काम करायले, त्याच्यावर काम होईना आले, ते काम करायले आणि काय करायले, ह्या सिस्टमला दूर, या पिस्टनला दूर ढकलायले, पिस्टनला दूर ढकलायले आणि हे काम करते वेळ काही ना काही एनर्जी खर्च होते, एनर्जी लूज होते आणि एनर्जी लूज व्हायली म्हणजे टेम्परेचर काय होते? डिक्रीज होते. If the gas in the cylinder expands, then temperature of the gas decreases because the work is done by the system आता on the system नाही, by the system, and doing this work, while doing this work some energy is lost. यामुळं टेम्परेचर डिक्रीज होते.